आपल्याबरोबर उपस्थित आहेत नाना यादव, जे आपल्याला श्री योगेश्वरी देवी मूळ स्थान याचं महात्म्य सांगणार आहेत. थोडक्यात सांगा. सर्वात महत्त्वाचं आपण आरतीमध्ये जी देवीची आरती आहे पाचारणाची, त्याच्यामध्ये पूर्ण योगेश्वरीचा महिमा आहे. योगेश्वरीचं अवतार कार्य हे मर्यादित असल्यामुळे विशिष्ट ग्रंथ नाही. आरतीच्या किंवा लोकगीताच्या माध्यमातून आपल्या योगेश्वरीची माहिती मिळते. आरतीमधली तिसरं चरण, सिद्धलिंग स्थळ परम पावन, मूळ पीठ रेणागिरी नांदेपण. ज्यावेळी दंतासुराचा वध करण्यासाठी पार्वती मातेने अथवा आपल्या गुहागाच्या दुर्गेनं योगेश्वरचं रूप धारण केलं, या ठिकाणी देवीचं प्रगट स्थान किंवा मुख्यपीठ किंवा मूळपीठ म्हणून संबोधलं जातं. म्हणून याला मूळ योगेश्वरी असं संबोधलं जातं. आणि याचा अवतार कार्य दंतासुर या ठिकाणी देवीनं अवतार घेऊन संगोपनासाठी माहूरगडावर रेणुका देवी आली. रेणुका देवीचं या ठिकाणी स्थान आहे. नंतर त्याची मुलगी म्हणून योगेश्वरी संबोधलं जातं. या ठिकाणी 64 योगिनीचे लहान मोठे मंदिर आहेत अंबेजोगाई तालुक्यामध्ये. हे पूर्ण युद्ध पूर्ण महिलांनी 64 योगिनी आणि सकाळमध्ये श्रेष्ठ परशुराम अजिजणी यांनी लढलं गेलं. जे गावामध्ये मंदिर आहे त्या ठिकाणी दंतासुराचा वध केला. त्या ठिकाणी विजय उत्सव म्हणून भव्य असं मंदिर उभारण्यात आलं. ही जन्मभूमी ती कर्मभूमी. धन्यवाद. तुम्ही चांगली माहिती दिली आम्हाला, त्याबद्दल तुमचे आभारी आहे.